हॅलो एव्हरीवन, जसं की आपण पूर्ण पोयमचं रसग्रहण घेत आहोत सेमी इंग्लिशचं. तर आज आपण घेणार आहोत जी तुमची पोयम आहे भरतवाक्य. ओके, 12 नंबरची जी पोयम आहे तुमची भरतवाक्य ही आज रसग्रहणाच्या कृती म्हणजे मुद्द्यावर आधारित कृतीसाठी आपण डिस्कस करणार आहोत. तर पाहूयात या पोयममध्ये काय आहे. ओके, तर कवी कवयित्रीचं नाव जर आपण पाहिलं तर मोरोपंत आहे, मोरेश्वर रामजी पराडकर. ओके, या कवितेचा रचना प्रकार जर आपण पाहिला तर आर्या किंवा पंडिती काव्य असं आपण लिहू शकतो आणि ही केकावली या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आहे. कवितेचा विषय काय आहे तर परमेश्वर भक्तीने परिवर्तन होतं हा म्हणजे विषय आहे. आणि स्थायी भाव म्हणजे या कवितामध्ये शांत, सम आणि दुःख, ओके, या गोष्टी यामध्ये आपल्याला हा भाव आपल्याला यामध्ये पाहता येईल. आणि कवीने जे लेखन केलेलं आहे या कवितेचं त्याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. आर्याची चाल की जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. पहा, ही कविता चालीमुळे गुणगुणत राहावीशी असं वाटतं. या कवितेत सुजन वाक्य, ओके, संदद्री कमळी आणि कुजविघ्न गाथा, सत्यत्व, सकल कामना यांसारख्या संस्कृत शब्दामुळे कवितेला एक जरा भारदस्तपणा आलेला आपल्याला दिसून येतो. भक्ती मार्गाकडे वगळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये हा एक नवा किंवा हटकेबाज विचार या कवितेतून मांडलेला आहे. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना जर आपण पाहिली तर माणसाने नेहमी संत सज्जनांच्या सहवासात राहावे, खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता सत्य कर्म करून सज्जनांच्या सहवासात राहावे, ही शिकवण आपल्याला या कवितेतून मोरोपंत देत आहेत. ओके, आणि व्यक्त कोणता विचार होत आहे या कवितेतून तर माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, दुराभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाला पाहिजे आणि चांगल्या विचाराचे वळण लागावे, सज्जनांचे वागणे, त्यांचं विचार हे अंगीकारावं, हा विचार या कवितेतून मांडलेला आहे. कवितेच्या आवडलेल्या ओळी तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या राहतील तर ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. नंतर जो कविता आवडली असेल तर आवडली आणि न आवडण्याची कारणे म्हणून एक प्रश्न विचारला जातो. तर ही कविता मला खूप आवडते कारण कवितेत चांगले वागण्याचा सल्ला हा दिलेला आहे. पण चांगलं म्हणजे काय हे अतिशय सोप्या पद्धतीने या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पण या कवितेत काही संस्कृत शब्दामुळे अर्थ कळण्यास थोड्या अडचणी येतात, जसं की इथं आपण पाहिले. ओके, कृजन विघ्नबाता, सत्यम, सकल कामना यांसारखे जे संस्कृत शब्द यामध्ये यूज केलेले आहेत त्यामुळे थोडंसं मिनिंग समजत नाही, तर त्या थोड्याशा अडचणी येतात. ही पण या कवितेची जी नावड निर्माण करणारी बाब आहे, म्हणजे फक्त जे संस्कृत भाषेचे शब्द जे वापरलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा कविता आवडत नसण्याची ही एक गोष्ट होऊ शकते. पण जे बाकी जर आपण पाहिलं, चांगले वागण्याचा सल्ला दिलेला आहे, अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला आहे, ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. आता या कवितेतून त्या प्रस्तुत कविता जी आहे भरतवाक्य यामधून संदेश आपल्याला कोणता मिळत आहे तर नेहमी संत सज्जनांच्या संगतीने राहावं, त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचं दर्शन घडतं आणि नेहमी ईश्वराचे नामस्मरण करत राहावे, म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार ह्या मनात येत नाही, हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळत आहे. आता ह्याच्यानंतरची जी पोयम आहे खुद आणखी थोडेसे, ते एक व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर येईल. तर त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही रसग्रहण करता तर तुम्हाला आउट ऑफ रसग्रहणाचे मार्क हे भेटतील. ओके, तोपर्यंत धन्यवाद.